हाय गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लेखास लाईफस्टाईल. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि आपण आजचा कंटेंट तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल काय आहे ते. सो गाईज, उन्हाळा चालू आहे, खूप हीट आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली जी नागपूर सिरीज चालू आहे. तर या नागपूर सिरीजमध्ये तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये किती हीट असते आणि या हीटमध्ये मला जास्त करून बाहेर आता जाता येत नाही आहे. सो मी आज हा घरूनच व्हिडिओ आणि घरात बसूनच हा व्हिडिओ बनवत आहे. तर गाईज, उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ग्लोईंग स्किन हवी असते. सो मी आज तुम्हाला माझ्याकडचे जे सिम्पल टिप्स आहेत उन्हाळ्यामध्ये ग्लोईंग स्किनचे, मी गाईज ते तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला तर बघूयात माझी आजची व्हिडिओ. सो गाईज, तुम्हाला असं वाटेल की ही काय अशी मध्येच व्हिडिओच्या मध्ये पाणी पिते. तर गाईज, सर्वात फर्स्ट हेच आहे की पाणी. उन्हाळ्यामध्ये पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. सो गाईज, तुम्ही रोज तुमची स्किन हायड्रेट राहते, बॉडी सुद्धा हायड्रेट राहते, खूप गरजेचं आहे. सो गाईज, तुम्ही पाणी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये लिंबू पाणी सुद्धा पिऊ शकता की जे करून तुम्हाला म्हणजे उन्हाळ्याचा कोणताही त्रास होणार नाही. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही सब्जाही ॲड करू शकता. सब्जाचेही खूप सारे फायदे आहेत. तर गाईज, तुम्ही हे पाण्याचं इंटेक सारखं करत राहा, त्यामुळे तुमची स्किन खूप ग्लोही राहील आणि खूप हेल्दीही राहील आणि तुमची बॉडी पण हायड्रेट राहील. सो गाईज, मी रोज 5 ते 6 लिटर पाणी दिवसभरात पिते. आणि सेकंड थिंग म्हणजे मी कधी कधी सब्जा पण घेते त्या पाण्यामध्ये, म्हणजेच आपले सिया सीड्स. आणि सेकंड थिंग म्हणजे अजून की लिंबू पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता. आणि अजून एक, तुम्ही नारळ पाणीही पिऊ शकता. मी रोज एक नारळ पाणी पितेच. सो गाईज, आता आपण बघितलं की पूर्ण बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी आपण काय करावे आणि मी हे सगळं करते. सो आता आपण बघणार आहे स्किन हायड्रेटसाठी मी काय करते ते. तर मी स्किन हायड्रेटसाठी सर्वात प्रथम सनस्क्रीन इज मोस्ट इम्पॉर्टंट. सनस्क्रीन लावण्याशिवाय तुम्ही बाहेर कुठेही जाऊ नका. आणि सनस्क्रीन हे खूप गरजेचं आहे, बिकॉज तुम्ही उठल्यावर जसं आपण उठून फ्रेश होतो, म्हणजे जसं की आपली आंघोळ वगैरे होते, तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही सिरम यूज करा. सिरम नंतर तुम्ही सनस्क्रीन लोशन यूज करा. मी पहिलं सिरम लावते, नंतर मी सनस्क्रीन लोशन यूज करते. पहिलं तर बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन यूज करते आणि बाहेरून आल्यावरती मी पहिलं फेस वॉश करते. दिवसातून 2 वेळा फेस वॉश करणं हे महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो, तो फुल घाम आपल्या फेसला चिटकतो. दिवसातून 2 वेळा फेस वॉश करणं गरजेचं आहे. आणि बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन लोशन लावणे सुद्धा गरजेचं आहे. हेरून आपण घरी आल्यावर सर्वात प्रथम फेस क्लीन करणं खूप गरजेचं आहे, जे करून आपल्या फेसवर आपण जे मेकअप करून जातो बाहेर, तर त्या मेकअपवर पूर्ण डस्ट बसते घामामुळे आणि घामसुद्धा असतो. सो त्यामुळे आपण पहिलं तर फेस क्लीन करणं गरजेचं आहे. थर्ड ही गोष्ट आहे की डाईट. तर तुम्ही डाईट काय करता याच्याने पण तुमच्या स्किनवर किती फरक पडतो आणि तुमच्या पूर्ण बॉडीवर काय फरक पडतो हे तुम्हाला मी सांगते. उन्हाळ्यामध्ये आपण काय डाईट करतो ह्याच्यामुळे पण आपल्या फेसवर पण खूप फरक पडतो. तर पहिलं तर गाईज, मी जंक फूड अवॉइड करते. जंक फूड्स खात नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मी पाणी जास्त पिते आणि जास्त करून मी हलकं अन्न खाते. जसं की उन्हाळ्यामध्ये मी जंक फूड्स आणि ऑइली फूड्स टाळते, फुल अवॉइड करते. आणि कुकुंबर, कर्ड, वॉटरमेलन असे पदार्थ मी जास्त खाते. जास्त इंटेक मी त्या पदार्थांचा ठेवते, त्याच्यामुळे फेसवर जास्त ग्लोसुद्धा येतो आणि बॉडी पण हायड्रेट राहते. आणि हे सगळे अन्न पचायला खूप हलकं असतं, त्यामुळे माझं पचनही चांगलं होतं. तुम्हाला माहितीच आहे, जे खातो तेच आपल्या फेसवर दिसतं. जे आपण खातो तेच आपल्या फेसला म्हणजे मिळतं, अख्ख्या बॉडीलाच मिळतं आणि त्यामुळेच फेसवर ग्लो येतो. सो गाईज, तुम्ही खूप चांगले पदार्थ खा. पचायला हलके आणि चांगले पदार्थ आहेत तेच तुम्ही खा. होम रेमेडी सिम्पल होम रेमेडीजमध्ये काय येतं तर गाईज, मी घरामध्ये सिम्पल फेस पॅक लावते. त्याच्यामध्ये मी काय यूज करते तर पहिलं तर ते बेसन, कर्ड आणि थोडंसं टर्मरिक
मी यूज करते आणि ते सगळं मिक्स करून मी पॅक म्हणून यूज करते. आठवड्यातून मी 2दा लावते ते. आणि सेकंड म्हणजे मी ॲलोवेरा जेल जास्त यूज करते. ॲलोवेरा जेलने काय होतं, खूप फेस थंड राहतो आणि खूप छान असं त्या फेसला ग्लो येतं आणि 5 आहे की पुरेशी झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला माहितीच आहे की फेसला किती ग्लो येतो. अजून एक आहे की तुम्ही एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. सो गाईज, एक्सरसाइज तर तुम्ही कराच आणि थोडासा योगा करा, थोडा जिमला पण जा. सो थोडं तुम्ही एक्सरसाइज नक्की करा. त्याच्याने काय होतं, खूप म्हणजे खूप फरक पडतो सगळ्यासाठीच. आपल्या स्ट्रेंथ, हेल्थ, एव्हरीथिंग हे तुम्हाला फक्त वर्कआउटमुळे मिळतं. सो गाईज, तुम्ही वर्कआउट नक्की करा. तर गाईज, हे माझे सिम्पल समर ग्लो टिप्स आहेत. मी कोणते टिप्स फॉलो करता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि समरमध्ये तुम्ही सुद्धा घरामध्ये काही करता ते मला नक्की सांगा. तर कशी वाटली माझी ही व्हिडिओ तुम्हाला, आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चला तर पाहूयात माझी पुढची व्हिडिओ.